नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे भूमी अजून शुद्धीवरती आलेली नसते आणि आकाशने एक निर्णय घेतलेला असतो. त्याने वकिलांना बोलावलेलं असतं. प्रॉपर्टीचे पेपर तयार करायला सांगितलेले असतात आणि आकाश म्हणतो की मला माझी भूमी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. जर प्रॉपर्टीमुळे कुणीतरी आमच्यावरती डूख धरून बसलं असेल तर मला ही प्रॉपर्टी नको आहे, कारण माझ्या भूमीशिवाय ती मला महत्त्वाची नाही आहे. त्यामुळे इथे आकाश म्हणतो की मी माझ्या प्रॉपर्टीवरचे, माझ्या बिझनेसवरचे सगळे अधिकार काढून घ्यायला तयार आहे. मला बिझनेस, पैसा, अडका मला काही नको आहे. मला माझी भूमी हवी आहे, म्हणून मी बिझनेसवरून माझा हात काढून घेतो आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी मी आत्याच्या नावावरती करतो आहे. तर इथे आता आकाशने हा निर्णय घेतलेला असतो. तर इथे प्रॉपर्टी नावावरती केल्यानंतर आता रागिणीला खूप मोठी संधी मिळते. ती म्हणते एकदा का ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली की मी या भूमीचा काटा काढेन आणि भूमी एकदा का निघून गेली की मग आकाश वेडा होईल, असा तिने प्लॅन केलेला असतो. पण इथे आता रागिणी तिच्याच प्लॅनमध्ये फसणार असते. तर रागिणी अभिला सांगते की आपण आकाशला आता सांगूया की आता महत्त्वाची मीटिंग आहे आणि तो एकदा का मीटिंगला गेला की आपण इकडे भूमीचा काटा काढायचा. तेव्हा इथे आकाश आता मीटिंगला जाण्याचं सुद्धा नाटक करतो आणि तेवढ्यातच इथे रागिणी भूमीला मारण्यासाठी तिच्या आता इथे रूममध्ये आलेली असते आणि इकडे तिकडे बघत असते आणि इथे भूमीला मारायचा प्रयत्न करत असते. तिचा ऑक्सिजन बाजूला काढत असते. तेवढ्यातच इथे आकाश येतो आणि रागिणीला रंगेहात पकडतो. तेव्हा इथे आता रागिणीचा खरा चेहरा आकाशच्या समोर आलेला असतो. तेव्हा इथे आकाशने हा खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तर इथे रागिणीला आपल्या प्लॅनमध्ये फसवण्यासाठी आणि खरा गुन्हेगार कोण आहे, जो भूमीच्या आणि माझ्या जीवावरती उठला आहे, याला पकडण्यासाठी आकाशने हा प्लॅन केलेला असतो. त्याने प्रॉपर्टीचे खोटे पेपर तयार करायला सांगितलेले असतात आणि त्याच्यावरती सहीसुद्धा त्याने खोटीच केलेली असते. म्हणजे आकाशला फक्त रंगेहात रागिणीलाच नाही तर जो खरा गुन्हेगार आहे त्याला पकडायचं असतं आणि त्यासाठी त्याने हा प्लॅन केलेला असतो. त्याने प्रॉपर्टीच्या पेपरवरती खोट्या सह्या केलेल्या असतात. तर अचानक असं काय घडतं की आकाशला हा असा प्लॅन तयार करावा लागतो आणि इथे रागिणीला रंगेहात पकडल्यानंतर आकाश तिला काय शिक्षा देतो आणि रागिणीचा खरा चेहरा कसा काय समोर येतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे भूमी शुद्धीवरती येत नसल्यामुळे आकाश टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यातच तिथे गायकवाड साहेब आलेले असतात. ते आकाशला विचारतात की तुमच्यामध्ये भांडण तर नाही आहे ना, म्हणजे प्रॉपर्टीवरून, बिझनेसमधून काही वाद तर नाही आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो नाही नाही सर, आमच्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद अजिबात झालेले नाही आहेत आणि तसंही आमचा फॅमिली बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये बाहेरचं कुणीही नाही आहे, त्याच्यामुळे बिझनेसमध्ये तरी वाद का होईल. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात जर बिझनेसमध्ये तुमचा कुणाबरोबर वाद नाही आहे, तुमचा कुणी दुश्मन नाही आहे, मग तुम्हाला आणि भूमी मॅडमला अशी कुठली व्यक्ती आहे जी विनाकारण त्रास देते, म्हणजे काहीतरी वाद असेलच ना. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणतात की हे बघा, जिथे पैसा, जिथे बिझनेस आणि जिथे व्यापार येतो तिथे काही लोक डूख धरून बसतात. म्हणजे अशी कुणीतरी व्यक्ती आहे जी तुमच्यावरती राग धरून बसलेली आहे आणि ती अजूनही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करते. जर तुमचा कुणी दुश्मन नाही आहे तर भूमी मॅडमला आणि तुम्हाला कुणी मारण्याचा प्रयत्न का करेल. मला असं वाटते की तुम्ही आजूबाजूच्या लोकांवरती जरा नजर ठेवली पाहिजे. थोडे सतर्क व्हा, विचार करा, धोका अजून टळलेला नाही आहे. तेव्हा इथे आकाशला आता खूप सारे प्रश्न पडलेले असतात, कारण गायकवाड सरांनी त्याला आता झोपेतून जणू काही जागच केलेलं असतं. तेव्हा इथे आकाशला आता स्टार्टिंगपासून सगळं काय आठवायला सुरुवात होते. तो भूमीजवळ जाऊन बसतो आणि मग त्याला बॉम्ब ब्लास्ट, नंतर त्याच्या आईवडिलांचा अपघात, नंतरला इथे भूमीवरती आणि त्याच्यावरती झालेला हल्ला, तर इथे हनीमूनला गेल्यानंतर टेंटला लागलेली आग, तर इथे भूमीला आता अशा पद्धतीने केलेलं किडनॅप, हे सगळं आकाशला आठवतं आणि तो म्हणतो की जर आमचा कुणी दुश्मन नाही आहे मग आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न तरी कोणी का करते. तेव्हा गायकवाड साहेब म्हणत असतात की हे सगळं प्रॉपर्टीमुळे तर होत नाही आहे ना, बिझनेसमुळे तर होत नाही आहे ना. तेव्हा इथे आकाश आता विचार करतो. तो म्हणत असतो जर माझा बिझनेस जर कुणाला हवा असेल तर मग तो दिलेलाच बरा, नाहीतर माझ्या भूमीला आणि मला
उगाच तो त्रास आयुष्यभर सहन करावा लागेल. तो म्हणतो की मी पैशाशिवाय बिझनेसशिवाय राहू शकतो, पण मी माझ्या भूमीशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तो एक निर्णय घेतो. तो म्हणतो की हा बिझनेस मी आता आत्याच्या नावावरती करणार आहे. तिला देऊन टाकेन हा बिझनेस, म्हणजे तरी माझ्या भूमीचा जीव वाचेल असं त्याला वाटतं. तेव्हा तो वकील साहेबांना प्रॉपर्टीचे पेपर तयार करायला सांगतो. आपला निर्णय सर्व लोकांना सांगतो. तेव्हा मानसी, अथर्व, आजी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. रागिनीसुद्धा वरवरचं नाटक करत असते की हा बिझनेस माझ्या नावावरती करू नको म्हणून. तरीसुद्धा इथे आकाश आता जास्त वेळ वाया न घालवता आता बिझनेसचे पेपर तयार करायला सांगतो. त्याच्यानंतरला रागिनी जाते आणि ती म्हणते की हे वकील, तुला काय करायचं आहे? आकाशने संध्याकाळपर्यंत पेपर तयार करायला सांगितलेत. तू 2 तासामध्ये बिझनेसचे पेपर तयार करायचे, कळलं तुला? तेव्हा इथे आता वकील साहेब म्हणतात की ठीक आहे. त्यानंतर इथे आता बिझनेसचे पेपर, प्रॉपर्टीचे पेपर तयार होऊन आलेले असतात आणि आकाश त्याच्यावरती साईनसुद्धा करतो आणि ती फाईल आता रागिनीच्या हातामध्ये देतो आणि म्हणत असतो की आत्या, ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावाने झालेली आहे, हा बिझनेस तुझ्या नावाने झालेला आहे. तू कुठे जाणार आहे सगळं घेऊन? पण माझ्या भूमीसाठी मी एवढी मोठी गोष्ट करायलासुद्धा तयार आहे. त्यानंतर इथे आता आकाशला मीटिंगचा रिमाइंडर पाठवायला सांगते रागिनी, जेणेकरून तो मीटिंगसाठी आता ऑफिसमध्ये जाईल आणि इथे भूमी एकटी असेल. म्हणजे इथे रागिनी म्हणत असते की आता आकाशने माझ्या नावावरती बिझनेस, प्रॉपर्टी तर सगळी केलेली आहे, पण इथे भूमी जर शुद्धीवरती आली तर मग ती आकाशला पुन्हा माझ्याकडून हा बिझनेस काढून घ्यायला सांगेल. तेव्हा भूमीचा काटा काढलेलाच बरा. आणि इथे आता आकाश मुद्दामून नाटक करतो ऑफिसला जाण्याचं आणि इथे रागिनी आता भूमीच्या रूममध्ये येते आणि तिचा ऑक्सिजन बाजूला करून ठेवते, कारण तिला भूमीला ठार मारून टाकायचं असतं, जेणेकरून रस्त्यातला काटाच बाजूला होईल. आणि इथे आता भूमीची सलाईन बंद झालेली असते, भूमीचा ऑक्सिजन बाजूला झालेला असतो, जेणेकरून भूमी आता तडफडून मरून जावी. तेवढ्यातच तिथे आता आकाश येतो आणि रागिनीला रंगेहात पकडतो. तेवढ्यातच आकाश येतो आणि म्हणतो, आत्या, हे काय करतेस तू? तू भूमीला मारण्याचा प्रयत्न करतेस का? तिचा ऑक्सिजनसुद्धा बाजूला काढून ठेवला आहेस. तेव्हा इथे रागिनीला आता काय बोलावं काही कळत नसतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या, हे सगळं तू तर घडून आणलेलं नाही आहेस ना गं? तेव्हा रागिनी म्हणते, आकाश, अरे हे काय बोलतो आहेस तू? मी तर तुला चांगली बातमी दिली होती की तुला ऑफिसला जायचं आहे मीटिंगसाठी. तेव्हा आकाश म्हणतो, काय गरज होती? मी तुझ्या नावाने बिझनेस केला आहे ना, मग तू गेली असतीस ना तरीसुद्धा चाललं असतं, पण तुला इथे मला ऑफिसला पाठवून तुला भूमीला मारायचं होतं ना, हाच प्लॅन आहे ना तुझा? तेव्हा इथे आकाश म्हणतो की आत्या, मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला, पण मला वाटलं नव्हतं की तू माझा असा केसाने गळा कापशील. गायकवाड साहेब म्हणाले की प्रॉपर्टीवरून वाद नाही आहेत ना. तेव्हा मी त्यांना नाही म्हणालो, पण नंतर मी विचार केला, आमचा जर कोणी दुश्मन नाही आहे, भूमीचा तर मुळीच नाही, आणि तसंही आम्हाला कोणी मारायचा प्रयत्न का करेल? तेव्हा इथे आकाश म्हणतो, म्हणून मी प्रॉपर्टी तुझ्या नावाने करायचं ठरवलं. तू मला नाही म्हणू शकली असतीस. ज्या प्रॉपर्टीमुळे भूमीचा आणि माझा जीव धोक्यात आहे, ती प्रॉपर्टी तू तुझ्या नावावरती करून का घेशील? तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण तू मला थांबवण्याचा प्रयत्न नाही केलास आणि कशावरून हे सगळं तू नाही केलंस? तेव्हा इथे आता तांडेलने आम्हाला मारायची सुपारी घेतली होती, पण त्याला सुपारी देणारी व्यक्ती कोण असेल या गोष्टीचा मी विचारच नाही केला. बाहेरची व्यक्ती तर कोणी दुश्मन नाही आहे, आमचं सगळ्यांचं सगळं चांगलं आहे, मग कोण असेल? तेव्हा इथे आकाश म्हणतो, मला तुझ्यावरती संशय आला आणि मला तुला रंग्यात पकडायचं होतं, म्हणून मी हे सगळं नाटक केलं होतं. मी बिझनेस, प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केलेली नाही आहे, ते खोटे पेपर आहेत आणि खोट्या सह्या आहेत. आणि मला वकील साहेबांनीसुद्धा सांगितलं, मी त्यांना संध्याकाळी प्रॉपर्टीचे पेपर आणायला सांगितलेले, ते 2 तासांमध्येच घेऊन आले. त्यांनी सांगितलं की रागिनी मॅडमने लवकरात लवकर पेपर तयार करायला सांगितलेत, म्हणून लवकर आलो. तेव्हा आत्या, माझ्या अजूनच लक्षात आलं, माझा संशय खरा ठरला की हे सगळं तू घडून आणलेस, म्हणून मी सुद्धा तुला रंग्यात पकडण्यासाठी हे सगळं नाटक केलं होतं. तेव्हा आकाश म्हणतो की माझ्या आईवडिलांचा अपघात झाला
आणि त्याच्यामागे तू होतीस हे मला अजिबात माहिती नव्हतं. पण रघु काकाने जाता जाता हे सगळं भूमीला सांगितलं आणि तेव्हा ते मी ऐकलं. पण मला तुझ्या तोंडून जाणून घ्यायचं होतं की नक्की हा सगळा काय प्रकार आहे. तर तू बिझनेस, प्रॉपर्टी, पैसा या सगळ्यासाठी अशी वागत होतीस. माझ्या आणि भूमीच्या जीवावरती उठलीस. अगं हे सगळं आम्ही कुठे घेऊन जाणार होतो? हे सगळं आपलंच तर होतं ना. पण नाही, तुला हे सगळं पाहिजे होतं कारण तुला या सगळ्याची हाव होती. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आत्या, तुझा आता खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला आहे. म्हणजे या प्रॉपर्टीसाठी तू हा जो काही घाणेरडा खेळ खेळत होतीस ना, तो माझ्या लक्षात आला आहे. त्याच्यामुळे तुला या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. आणि इथे अजून काय काय तू केलेस ना, ते सगळं भूमी शुद्धीवरती आल्यानंतर आम्हाला सांगेलच. पण या सर्व प्रकरणामध्ये तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास, खोटी केस केली माझ्यावरती, माझ्या भूमीला मारण्याचा प्रयत्न केलास, तांडेलला, या सगळ्यांना तूच आमच्या अवतीभोवती आणलं होतंस, असं आकाश म्हणतो. आणि तो आता गायकवाड साहेबांना फोन करून इथे रागिणीचं सगळं काळं सत्य सांगतो. कारण रागिणी पुन्हा एकदा भूमीला मारण्यासाठी तिथे आलेली असते. पण आकाश योग्य वेळेवर आल्यामुळे तिचा जीव वाचवलेला असतो. पण इथे रागिणीला आता जेलमध्ये टाकून तिला तिच्या गुन्ह्याची कठोरातली कठोर शिक्षा देण्यात आलेली असते.